गाइस, मेरा नाम राधा है. मेरा नाम रचना आहे आणि आता आम्ही निकल रहे हैं. पण आम्ही सांगणार नाही आम्ही कुठे चाललोय कारण की सिक्रेट आहे, नाही तर तुम्ही आमच्या मागे लागता. आज आपण बाहेर फिरायला चाललोय, कसं वाटतंय? गीता ताई, आज आपण चाललोय, तुला कसं वाटतंय? काय चान्सेस आहे तुझ्या हरवण्याचे? शुभ शुभ बोल, शुभ 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 बोल. मेरा नाम राधा है. शुभ बोल. सुहासिनी ताई, तुला कसं वाटतंय आम्हाला सोबत नेताना? काय वाटतं? आम्ही तुला आज देऊ की नाही? आम्ही तुला आज देऊ की नाही? आम्हाला वाटत होतं की आम्ही चुकीच्या ठिकाणी फिरतोय, पण आम्ही बरोबर जागी आलो कारण की आम्हाला घरं दिसतात. हे बघा, इथं घरं दिसतात आम्हाला, म्हणजे इथं आमच्यासारखी लोक राहतात. आमच्यासारखी नॉर्मल लोक. गाईज, आम्हाला काहीतरी दिसलंय बघा, आम्हाला घरं दिसतात म्हणजे इथं लोक राहतात. दुबई बहुत रेयर साइट है ये. म्हणजे आम्ही एकदम बरोबर आम्ही बरोबर ठिकाणी आलोय. ओ नो. हाय गाईज, आम्ही उतरलोय आणि आमची गाडी आम्हाला सोडून गेली आहे आणि आम्ही इथं का थांबलोय ह्याचं मेन कारण आहे आम्हाला वाहतूक कोंडी करायची. आम्ही पुढे जाणार नाही तर आम्ही कोणाला जाऊ देणार नाहीये. हम यही बैठे रहेंगे. समझ लो. तर पूर्णपणे लोखंडाचा वापर केलेला आहे. लाकडाचा फक्त फ्रेम बनवून त्याच्यात बसवण्यासाठी जवळपास 13 दिवस लागले होते त्यांना. आत्ताच जर बघायचं झालं, दिवसांदिवसात तुम्ही दरवाजे बसू शकता. जय शिवाजी, जय 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 भवानी. हम आ चुके हैं टॉप. आम्ही गडावर पोहोचलेलो आहे आणि खूप भारी आहे इकडे. इकडे मागे तुम्ही बघू शकता, आमच्या मागे मंदिर आहे तिथे आम्ही जाऊन आलोय आणि इकडे खूप छान व्ह्यू आहे, तो पण तुम्ही बघू शकता. पण आमच्यासोबत जे सदस्य आहेत ते फोटो काढण्यामध्ये बिझी आहे. तर काय, जसं की तुम्ही बघताय आम्ही गडाच्या पूर्ण लास्ट पॉईंटवर आलो आहे आणि मला खूप प्राऊड वाटतंय की मुलींमध्ये मी सगळ्यात पुढं आहे. छान एक्सपिरियन्स होता, पण आता जाताना कसं जायचं हा एक मोठा एक्सपिरियन्स आहे. बाय. बघू शकतात सगळे मुलं आहेत, इकडे पण बघू शकतात आणि मी सगळ्यात आधी इथपर्यंत आलेले आहे आणि मला अजून जायचं आहे. सो विदाऊट सपोर्ट लोहगडावर, म्हणजे जो काही शेवटचा पॉईंट आहे तिथे येणं खूप अवघड आहे आणि मी विदाऊट सपोर्ट आली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की मला वाटलं नव्हतं मी एवढी चालू शकेन. अर्धा गड मला होईल असंही मला वाटत नव्हतं, पण मी चढली आहे. जाताना काय होईल ते माहीत नाही, पण आता आली आहे आणि बघू काय होतं. शिखर गाठले शेवटचं राईट. असं म्हणतात की विंचूचा जो काही नांगा असतो त्या नांग्यावर आला होता आम्ही. त्यामुळे छान वाटतंय, पण जाताना तेवढा जीव पण जाणार आहे, त्याचं वाईट पण वाटतंय. उद्या कॉलेजला सुट्टी होईल याचं सुद्धा वाईट वाटतंय. बघू काय होईल, पण इट्स नाईस एक्सपिरियन्स. नाईस एक्सपिरियन्स. आम्ही गडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत. पायथ्याशी आम्ही टॉपवर आलेलो आहे. तिथे येणं सोपं नव्हतं पण आम्ही करून दाखवलं. मी खूप प्राऊड फील करते या क्षणी आणि माझे हे सगळे टीम मेंबर्स आहेत. ही राधा आहे, हिला तुम्ही ओळखतच असाल. ॲज युजली सगळ्या ब्लॉगमध्ये असतं आणि ही आमची सगळी लोक आहेत. मी किल्ला अर्धा चढून दमलोय. आपण राधाला विचारू. आम्ही आता परतीच्या वाटेवर आहोत. ताई, तुला काय बोलायचंय? काही नाही, खूप छान वाटत आहे. पोचल्यावर कळवतो तुम्हाला. पोहोचल्यावर कळवतो. माझी फक्त एकच इच्छा आहे की मला पोट भरून पाणी प्यायचंय. चाललात ब्लॉग काय ते बोलायचं का? आम्ही किती त्रास दिलास?
कोणाला तुम्हाला तुम्हाला तुम्ही मला त्रास दिला होता आम्ही नाही दिला हा पण किती दिला अरे बाप रे देवा त्रास कोण कोणाचा ब्लॉग आहे तो माझा आमचं चॅनल आहे हा सबस्क्रायबर्स किती आहे 1 लाख अजिबात टाकू नका मला आम्ही टाकणार फेमस पण काहीच आम्ही काही त्रास दिलेला नाही कोणी खोटं कोणी काही बोललं त्रास दिलेला नाही छान सगळ्या चढल्या ताई आणि सगळ्या छान पद्धतीने उतरल्या अजून उतरायचं बरं का भरपूर बाकी आहे उतरल्या तेवढं साठी आम्ही दादाला 1 लाख रुपये दिलेत हाय गाईज दादा आपण कुठं आलोय लक्ष्मीकोटी सुरतवरची आलो टाळून ठेवली ते ठिकाण म्हणजे लक्ष्मीकोटी ओ नो सोनं कुठे भेटेल सोनं आता गायब झालेलं आहे ते. ओ नो तिला काय बोलायचंय कसं वाटतंय ते येऊन हो खूप खूप छान वाटत आहे आमच्या गौरी आहेत खूप खूप थकलेले आहेत आणि गौरी बोल गौरी मेरे नंबर्स बडा गजानन दादा गजानन दादा लागा गीता ताई हाय ब्लॉग हाय बोल काहीतरी बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बघा गाईज आम्ही इथे आतमध्ये जाऊन आलो आता आम्ही बाहेर चाललोय हाय मी ब्लॉग बनवते ए तुला काय बोलायचंय नमस्कार वंदे मातरम बोल नमस्कार बोल फायनली आम्ही चाललोय आता वाईट वाटतंय जाताना पण जावं तर लागेल सासरी नाही चाललीस तू चल आपण पुन्हा येऊ शकतो इकडे नाही गाईज ते बघा तिकडे खजाना भेटतो म्हणून गर्दी चालली आहे जो आम्ही आधीच लुटून आलोय मी आता खूप दमली आहे अच्छा आणि मला खूप छान वाटलं गड बघून गड फिरून अच्छा ह्याचा फोटो ए हाय हॅलो तू काय बोलू इच्छितोस आमच्या ब्लॉग मध्ये तर काय बोलणार तो कन्फ्युज झालाय अगं ते वैतागलेत तुला सकाळपासून रचना मी तुम्हाला रिप्रेझेंट करून आले वर आम्ही आम्ही खाणं खाल्लं पहिली गोष्ट तर आम्ही खूप दमलेलो आहे ट्रेकिंग करवलं आणि आता आम्हाला 4 किलोमीटर स्टेशन वापिस जाणार आहे राईट आताच आम्ही गिळले आणि आम्ही आता घरी हमारे को जाणार. पेमेंट करो ताकि हम ऑनलाइन बुक कर सके गाड़ी तुला काय बोलायचं नो 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 एनीवे मैडम के साथ एक सेल्फी थी ड्राइंग के साथ देखो गाइस ये एनसीसी वाले तो मेरे को ऐसा लगता है इसको उछाल के लेके आम्ही चालत खाली माझ्या तर कॅपॅसिटीच नाही को आए हैं आम्ही चालत खाली चाललो आणि आमच्यामध्ये अजिबात कॅपॅसिटी नाहीये अरे है ऐसे मत ऐसे मत बोलो गाईज राधाने माहित नाही काय खाल्लंय पण तिच्यामध्ये खूप कॅपॅसिटी आहे माझ्यात अजिबात राहिलेली नाही मी रेल्वेमध्ये अजिबात काय बसून बोलणार वगैरे नाही मी झोपणार आहे मला माझ्या घरी जायचंय मी पण झोपणार आहे म्हणजे पायाची- अख्खं केबिन माझ्यासाठी घेणार आणि असं पाय सोडून माग तुम्हाला काय एक्सपिरियन्स शेअर करायचा आपला ज्याला ह्याला यायचं ना लोहगडावर त्यांनी विसापूरला या लोहगडावर नका येऊ गाईज तुम्हाला काय बोलायचंय बहुत थके हुए और पायले दुखत्या मग आम्ही आता बसतो तुम्हाला काय बोलायचंय नाही ते आमच्यासोबत असते जे मी बोलतोय ते बोलतोय एक्सपिरियन्स शेअर करा मजा आली एकदम कडक होता ट्रिप जे पण काही येईल त्याचा हाफ आम्हाला येऊ दे आणि फक्त आता पण मध्ये रस्त्यात मला पुष्पटो बघायला जायचंय कोण येत असेल तर सांगा. दादा बोलेल काय काहीतरी बोल. अशा प्रकारे आपण YouTube अर्धे पैसे आपल्याला या ताईंचं सबस्क्राईब हॅलो हा हा बा, हारायला हा नवीन कॅरेक्टर दादा नीट दिसलं आमच्याकडे नवीन कॅरेक्टर आपल्या दादांनी खेकडा पण खेकडा येईन बरं का बाहेर कडकड काढ बाहेर काढ नाही आजचा एक्सपिरियन्स शेअर कर अरे मला एकदा चावलेला मोठा खेकडा एक्सपिरियन्स शेअर कर दादा बघ येडा असला घ्यायचा नवीन कॅरेक्टर आपल्याकडे बघ चावतोय त्याला तळून खायचं म्हणून नाही मला पाळायचं आहे मला फिश थँक्यू नाही तर
नाव काय ठेवलंय खेकड्याचं? ठेवलं आपण हा जेवण ठेवायचं आपल्याला बारसे खाण्याचे अरे मार्केट इथं जायचं कार्यक्रम होणार जेवायला संध्याकाळी सगळ्यांना गुलाबजाम आहेत सगळ्यांना नाही आम्हाला मेन्यू कळेल का? मेन्यू गुलाबजाम खेकडे फुकट आहे बाकीचे. फिश फ्राय म्हणजे बाकीची मासे पण फुकट फिश फ्राय नाही आम्ही मेन्यू विचारलाय मेन्यू. फिश फ्राय टँक मधले बाकी त्यांचं फिश फ्राय आम्ही व्हेजिटेरियन आहे आमचं काय. मग तुम्ही येऊ नका माझ्याला. चपाती गुलाबजाम निरोपाचा वेळ झालेला आहे. आता खेकड्याची रेसिपी आम्ही करतोय सगळे फिश टँक मध्ये पकडायचं प्लॅन मार्गशीच नाही का तुला? अरे तुला आज ट्रेक कसं झालं? आज नाही संध्याकाळी. एवढं चालल्यानंतर आम्ही गाइस हम हमारी मंजिल तक पहुंच रहे हैं। अभी थोड़ा सा टप्पा रहेगा थोड़ा सा टप्पा. एवढं चालल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो. तुम्ही बघू शकता अजून आम्हाला एवढं चालायचंय. एवढं चालल्यानंतर आम्ही घरी जाणार. राधा तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतं. असं वाटतं काहीतरी मिळवलंय. काय मिळवलंय? काय मिळवलं तू? एक गड केला. चालून काय मिळवलं? अर्धा तर गाडीनेच गेलं. पायथ्यापासून चालत गेला. शांत बस ठरवलं होतं नाही सांगायचं. आम्ही चालत गेलोय. आम्ही अजिबात गाडीचा वापर केला नाहीये. आम्ही घरापासूनच घोड्यावर निघालो. घोडा पण नाही आम्ही चालत आलोय. लिटरली म्हणजे आम्ही शिवरायांचं मावळे शोभतो. बरं खोटं कितीही बोलत असतो तरी आम्ही शोभतो. राधा तुला काही ह्याच्यावरती टिप्पण्या द्यायच्या? आय लव्ह यू गाईस. आणि मी ऑल्सो आणि मी ऑल्सो. रस्त्यात आम्हाला एक भूत भेटलं. त्याला काय पाहिजे होतं? लेडीज असेल तर 10 किलो, असेल तर 5 किलो. लोणचं कोणतं? धन्यवाद गाइस हमको सहन करने के लिए, पर हम बार बार आते रहेंगे भूलना नहीं. Thank you for watching this video. Please do subscribe, like and share the video, and also comment if you want to comment.